नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये MSCIT इरा सेशन 3 बघणार आहोत. तर सुरू करूया सेशन 3 लॅबवर. टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट नेहमीप्रमाणे या ठिकाणी पूर्ण करून घ्यायची आहे. स्टार्ट एक्झामला क्लिक करायचे आहे. तर अशा प्रकारे टायपिंग पूर्ण करून घ्या आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह, ओके, येस अँड एंड एक्झाम करा आणि कन्फर्म करा. ओके, तर या ठिकाणी आपलं हे टायपिंग टेस्ट पूर्ण झाली आहे. आता आपण बघूया नॉलेज चेक. तर नॉलेज चेकमध्ये आपण प्रश्न सोडूया. स्टार्ट एक्झाम. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, इफ यू वॉन्ट टू चेंज द डेस्कटॉप बॅकग्राऊंड पिक्चर, विंडो कलर अँड साऊंड इन वन गो विच ऑप्शन विल यू क्लिक ऑन. तर याचं करेक्ट आन्सर आहे 4th नंबरचा. तर थीममध्ये जाऊन आपण या सर्व गोष्टी बदलू शकतो. तर 4th आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑप्शन विल यू चूज टू चेंज द डेस्कटॉप बॅकग्राऊंड. डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलण्यासाठी कोणत्या ऑप्शनला आपण गेलं पाहिजे. तर फर्स्ट ऑप्शन आहे, स्क्रीनवर राईट क्लिक करून त्यामध्ये पर्सनलाइजमध्ये क्लिक केलं की डेस्कटॉप बॅकग्राऊंड बदलता येतो. तर फर्स्ट आन्सर करेक्ट. अँड थर्ड क्वेश्चन, विच ऑफ these image option show the ribbon type screen saver. तर रिबन टाईप असलेलं स्क्रीन सेवर कोणतं आहे. तर 4th नंबरची जी इमेज दिली तर यामध्ये ज्या इमेजेस आहे हे रिबन्स आहेत. तर हे आन्सर आहे. मित्रांनो, एक्झाममध्ये पण हा प्रश्न पाहायला मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ दीज कॅटेगरी इन द कंट्रोल पॅनल विल अलाउ यू टू अप्लाय अ फोटो ऑफ युअर लिंकिंग ॲज द डेस्कटॉप वॉलपेपर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4थ्या नंबरचं. पर्सनलायझेशनमध्ये जाऊन आपण फोटो, वॉलपेपर ह्या सर्व गोष्टी बदलू शकतो. तर 4th आन्सर इज करेक्ट. अँड 5th क्वेश्चन, विच ऑप्शन अलाउ यूज टू सिलेक्ट न्यूमर्स इमेज दॅट कॅन बी डिस्प्लेड ॲज युअर डेस्कटॉप वॉलपेपर ओवर अ फिक्स्ड इंटरवल ऑफ टाईम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3rd नंबरचं. तर बॅकग्राऊंडमध्ये जाऊन आपण ह्या गोष्टी करू शकतो. तर 3rd आन्सर इज करेक्ट. And 6th question, once you have choose a picture for your desktop background, you can choose how you want to it fit on the screen. Some of the option for it here. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फर्स्ट, फील, फिट अँड स्ट्रेच. 7th question, Windows 10 include desktop dash dash which changes the desktop background in a designated amount of time. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3ऱ्या नंबरचं, स्लाइड शो. 8वा प्रश्न आहे, अ डॅश डॅश इज अ प्रोग्राम दॅट displays an image, animation or just a blank screen on a computer after no input has been received for a certain length of time. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2nd नंबरचं, स्क्रीन सेवर. 9th question, if you have a current theme with music, background color and mouse cursor of your choice, you can dash dash it and it will appear in the list of theme. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4th, save. and last question, you can do the following using paint. तर याचा आन्सर आहे 4 नंबरचा, apply effects. सॉरी, या प्रश्नाचं उत्तर 2nd नंबरचं आहे, एडिट पिक्चर. या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक पूर्ण झालं आहे. एड एक्झाम करूया. आणि आता आपण बघणार आहोत या सेशनची शेवटची टेस्ट, सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट एक्झाम. फर्स्ट क्वेश्चन, इन मोस्ट केसेस द वर्ड सॉफ्टवेअर इज इंटरचेंजेबल विथ द वर्ड. तर सॉफ्टवेअरला जे दुसरं नाव आहे ते आहे प्रोग्राम. प्रोग्राम हे त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आयडेंटिफाय द प्रोग्राम कोऑर्डिनेट्स कॉम्प्युटर रिसोर्सेस, प्रोवाइड इंटरफेस बिटवीन यूजर अँड कम्प्युटर अँड रन ॲप्लिकेशन. त्याचा आन्सर आहे ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमचं हे काम असतं. 3rd क्वेश्चन, अँटीव्हायरस प्रोग्राम्स प्रोटेक्ट युअर कम्प्युटर सिस्टीम फ्रॉम व्हायरसेस और अदर डॅमेजिंग प्रोग्राम्स. दिस इज टाईप ऑफ डॅश डॅश प्रोग्राम. तर हे युटिलिटी प्रोग्राम आहे अँटीव्हायरस. फायनल एक्झाममध्ये हा प्रश्न पाहायला मिळतो. 4th अँड लास्ट क्वेश्चन, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आर प्रोग्राम दॅट आर रिटन. त्याचा आन्सर आहे शेवटचं 4th, टू डू अ पर्टिक्युलर जॉब सच ॲज क्रिएटिंग, एडिटिंग अँड सेव्हिंग इन्फॉर्मेशन.
तर मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे सेशन कम्प्लीशन टेस्ट पूर्ण झाली. आपण करूया आता एंड एक्झाम. आणि अशा प्रकारे आपलं हे 3rd सेशन इथे पूर्ण झालं आहे. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.